नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत टी-ईटीसाठी आलेली नवीन एक माहिती। ती माहिती कोणती आहे, चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। अपडेट अशी आहे, टी-ईटीसाठी 4,75,000 अर्ज, विक्रमी प्रतिसाद। 23 नोव्हेंबरला परीक्षा, विद्यमान शिक्षकांसह 22 शिक्षक देणार परीक्षा। सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निर्णयानुसार इयत्ता 1ली ते 8वीच्या वर्गांना शिकविणाऱ्या शिक्षकांना सेवेत कायम राहण्यासाठी तसेच पदोन्नतीसाठी टी-ई-टी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे। शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण करणे आता सेवेत कार्यरत असलेल्या शिक्षकांनाही अनिवार्य ठरल्यामुळे यंदाच्या परीक्षेसाठी उमेदवारांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली आहे। राज्य परीक्षा परिषदेतर्फे 23 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या टी-ई-टी परीक्षेसाठी तब्बल 4,75,000 अर्ज दाखल झाले आहेत, जो आतापर्यंतचा सर्वाधिक उच्चांक आहे। या निकालामुळे भावी शिक्षकांसोबतच अनेक विद्यमान शिक्षकांनी आपले पद टिकवून ठेवण्यासाठी पदासारखे बढतीसाठी ही परीक्षा देणे बंधनकारक झाले आहे। टी-ई-टी सर्व शाळांना लागू। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने टी-ई-टीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा यंदा विक्रमी 4,75,000 उमेदवारांनी नोंदणी केली आहे। गेल्या परीक्षेपेक्षा सुमारे 1,75,000 ही वाढ झाली आहे। जिल्हा परिषद अनुदानित, विनाअनुदानितसह सर्व खाजगी शाळांतील इयत्ता 1ली ते 8वी शिक्षक पदासाठी टी-ई-टी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे। त्यानंतर अर्जवाढीचा उच्चांक। राष्ट्रीय पात्रता परीक्षेसाठी म्हणजे टी-ई-टी यंदा 4,75,000 उमेदवारांनी नोंदणी केली आहे। गेल्या वर्षीच्या 3,58,000 तुलनेत यंदा थेट 1,17,000 अधिक अर्ज आले आहेत। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे जिल्हा परिषद शाळांसह सर्व खाजगी शाळांना टी-ई-टी अनिवार्य झाल्याने विक्रमी वाढ झालेली आहे। तर अनेक शिक्षकांचे टी-ई-टी अर्ज बाकी। सुप्रीम कोर्टाने 52 वर्षाखालील सर्व शिक्षकांना टी-ई-टी उत्तीर्ण होणे किंवा पदोन्नतीसाठी टी-ई-टी आवश्यक असल्याचा स्पष्ट आदेश दिलेला आहे। असे असताना या निर्णयातील संभ्रम आणि स्पष्टतेच्या अभावामुळे अनेक विद्यमान शिक्षकांनी अद्याप टी-ई-टी परीक्षेचे फॉर्म भरलेले नाहीत असे दिसून येत आहे। टी-ई-टी परीक्षा होणार असून विद्यमान शिक्षकही परीक्षा देणार आहेत, मात्र परीक्षेने मागील 8 ते 9 वर्षाच्या उत्तीर्णतेचा कमी प्रमाणात विचार करून पेपरची काठिण्य पातळी कमी करावी, तसेच सी-ई-टीप्रमाणे वर्षातून 2 वेळा टी-ई-टी परीक्षा घेऊन भावी विद्यमान शिक्षकांना उत्तीर्ण होण्याची अधिक संधी द्यावी, असं मत प्रशांत शिरगोर, राज्य उपाध्यक्ष डी-एड बी-एड विद्यार्थी यांनी असं म्हटलं आहे। तर ही होती टी-ई-टीसाठी आलेली एक नवीन अपडेट। अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना देखील या व्हिडिओचा फायदा होईल, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।